नमस्कार मित्रांनो. आता हा माझा पहिलाच व्लॉग आहे. पहिलं तर मी ठरवलं की व्लॉग कशात म्हणजे कोणत्या लँग्वेजमधला बनवायचा, मराठी का हिंदी. कारण सगळे हिंदी बोलतात. हिंदी म्हणजे म्हणतात आता माझे एक दोन फ्रेंड म्हणलेत की हिंदी केला म्हणजे कसं जास्त हिंदी लँग्वेज माहिती आहे ना, म्हणजे तो जास्त लवकर व्हायरल होतो. पण मला तसं वाटत नाही. मी पहिलं ट्राय केलं. म्हटलं मला पण असं डोक्यात आलं की हिंदीमधूनच करावं. पण मला तरी असं पर्सनली वाटतं की मी जेवढं मराठीतून कम्फर्टेबली बोलू शकते तेवढा हिंदीतून नाही बोलू शकणार. म्हणून मी तर ठरवलं बाबा आपल्याला मराठी बोलायचं, मराठीतूनच ब्लॉग करायचा आहे. मराठी आपले जे मंडळी आहेत ते तर मला हेल्प करणारच राहिले. मी तर मराठीतूनच करणार ठरवलं. मग आता मराठीतून ब्लॉग करायचा तर पहिल्यांदा माझ्या डोक्यात आलं आता कंटेंट काय. तर काल रात्री लिटरली मी 1 वाजेपर्यंत लिहित बसले होते की मी बनवणार काय. कारण मला व्हिडिओ म्हणजे मला व्लॉगिंग करायला खूप आवडतं. ट्राय तर खूप केलं आहे मी. एक चॅनल पण आहे यूट्यूबला. पण काय ते जास्त त्याला म्हणजे काय म्हणते जास्त चाललं नाही ते. पण तरी म्हटलं जाऊ दे बनव. कारण मी हा इंट्रोवर्ट. मी जास्त कोणाशी बोलत नाही आणि जास्त असं मन मोकळं करू बी शकत नाही. पण एकट्यात जेवढं बोलू शकते ना कोणी म्हणणारं नाही. मग आता मी ठरवलं की चला आता म्हणजे चालू कशावरनं करायचं. शॉपिंगला जायचं, फिरायला जायचं, रेसिपी वगैरे. पण ह्यातनं काही यायला पण पाहिजे ना. मला तर त्यातलं काही येत बी नाही. मग म्हटलं की चला आपण डेली व्लॉग करूया. डेली व्लॉग पण म्हणलं तर दररोज काहीतरी नवीन नवीन पाहिजे ना. ते पण तर नाही आपल्याकडं. मग म्हटलं एक काम करूया. आपण काय करू, जेवढे म्हणजे लहानपणी जे किस्से घडले ते हळूहळू सांगून असं काही थोडं थोडं कंटेंट करून तेच मिक्स करून करून बनवूयात. आता चला हा तर पहिलाच व्हिडिओ आहे, बनवते. त्याला छान तुम्ही सपोर्ट करा म्हणजे झालं. म्हणजे मग पुढं बी करायला की नाही, पुढं बी करते मी, तसं काय प्रॉब्लेम नाही. पण तुमची हेल्प पाहिजे मला, एवढं लक्षात असू द्या. आता हा तर पहिलाच व्हिडिओ आहे, बघू तुमचा प्रतिसाद राहिला तर पुढं बी असंच करत राहू आम्ही. आणि नक्की मला फॉलो करायला विसरू नका बरं का. आणि शेअर जरूर करा आणि लाईक पण करा. म्हणजे कसं थोडंसं गरिबाला बी मदत होईल की नाही. आवडतं म्हणून बाकी काय नाही. आणि राहिलं आता चला मग आजच्या व्हिडिओला काय काय केलं आहे. तरी बी आज मला कळलं नाही मी काय करते. कारण घरात असते मम्मी पप्पा. आता सध्या तर नाहीत बाहेर म्हणून रेकॉर्डिंग करायली. आणि वरती घरचं काम चालू आहे म्हणून तिथं ते दगड पडायचा ढासा पूर्ण असा धडामधुडूम आवाज यायला लागला आहे. आता मी काहीच रेकॉर्ड करू. कारण व्हिडिओ करता करता आपल्याकडं तर माईक बी नाही. मी असं चालू केलं आहे. माईक असतं तर ॲटलिस्ट काहीतरी त्यात आलं तरी असते. असं चालू केलं आहे. आता पहिलं तर झाडून, कारण मम्मी बाहेर गेली. आता आम्ही दोघी बहिणी घरी असलो म्हणजे मम्मीचं काय राहतं आहे, एक एक काम वाटून देणार. त्यातही आमच्या दोघींना धुणं आणि भांडे. मला धुणं धुवायचा मरणाचा कंटाळा आहे आणि भांडे धुवायचं बी कंटाळाच आहे म्हणायला गेलं तर. पण काय काम करावं लागतं. नाही तर आल्यावर जे शिव्या बसतील ना, माहिती आहे आई कशी शिव्या देते, आई कशी बोलते, तर भीतीने करावं लागते. आणि राहिलं त्या पिट्टूत म्हणजे माझी जी बहीण आहे तिला सोबत घेऊन गेले दर्शनाला. आता मी एकटी आहे. मला मम्मी 2 घर झाडायचे कामं दिले. आता पहिलं तर झाडून घेते. कारण जर मधीच आली मी कारण व्हिडिओ बनत आले आणि काम नाही दिसलं, जो आरडावाडा चालू होतो ना, मग सगळं देवासमोर बी फिक्की पडणं असं आहे तिचं. त्यामुळं म्हणलं चला झाडून घेऊया आधी, मग रांगोळी काढूया. काहीतरी व्हिडिओमध्ये पण काहीतरी टाकायला पाहिजे की नाही. कारण आपलं तोंड दाखवून तर चालणार नाही. व्हिडिओ काय बनवू पूर्ण आपल्या तोंडच कसं काय बनवता येणार तुम्हीच सांगा. म्हणून म्हटलं थोडीशी रांगोळी काढावं. आता तुम्हाला वाटतं मला काय रांगोळी येते काय, तसं काहीच नाही. ना मला रांगोळी येते, ना डान्स येतो, ना गाणं येतं, काय येत नाही. हां थोडंसं व्हिडिओ बघून 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 येऊ शकतं बरं का. म्हणजे येतं, प्रयत्न करते थोडंसं हलका 5%. आता बघून आता रांगोळी आता मम्मी किंवा ज्यांना एक्सपर्ट आहेत त्यांना बघा 10-15 मिनटात काढून मोकळे. माझ्यासारखे तर जाऊ द्या, मला 2-2 घंटे शपथ मी तिथं बसते. दिवाळीत तर सांगच नका, 2-2, 3-3 तास मला रांगोळी काढायलाच जाते. आता ही रांगोळी काढायला एक तर मेन म्हणजे काढावं लागन व्यवस्थित. आता ती व्यवस्थित तर काय येणार नाही, पण चला काढायचा प्रयत्न करते.
आणि राहिलं त्यानंतरच तर आहेच म्हणा.